नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. या विशेष वृत्तांतात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाकिस्तानवरती हवाई हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आता भारताच्या निशाण्यावरती आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेनं पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला, त्याचप्रमाणे आता भारत देखील पाकिस्तानात शिरून मसूद अझहरला यमसदनी धाडू शकतो. 8 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या नेव्ही सील्सनं पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये घुसून कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता. तशीच अवस्था आता जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची होणार आहे. यूनाइटेड स्टेट्स की नेवल सील एबटाबाद से ओसामा बिन लादेन को ले गई, तो क्या हम नहीं कर सकते? भारतानं मंगळवारी पहाटे बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदचे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केले. बालाकोट पासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर अबोटाबाद आहे. याच अबोटाबादमध्ये अमेरिकेनं लादेनचा खात्मा केला होता. या पार्श्वभूमीवर लादेनप्रमाणेच भारताकडून मसूद अझहरच्या मुसक्या आवळण्याची योजना आखली जाते. कारण उरीनंतर भारतानं आपली रणनीती बदलली आहे. हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा. ये नया हिंदुस्तान है. ये घर में घुसेगा भी और मारेगा भी. भारतानं पाकिस्तान विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवारी त्याचा अनुभव पाकिस्ताननं घेतलाय. भारत कोणत्याही प्रकारची सैनिकी कारवाई करण्यास आता मागे पुढे पाहणार नाही, हेच या हवाई कारवाईतून स्पष्ट झालंय. त्यामुळे पाकिस्तान आणि मसूद अझहरच्या पायाखालची जमीन सरकली आहे. भारतीय लष्कराचे तिन्ही दल पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यास सज्ज आहेत. सध्याची तणावपूर्ण परिस्थिती पाहता अमेरिकेप्रमाणेच भारत ही मसूद अझहरचा खात्मा करण्यासाठी एखादं मिशन तडीस नेण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान भारत पाकिस्तान सीमेवरती काल पहाटे दोन्ही बाजूंनी फायरिंग वाढलं आणि त्यामुळे तिथल्या लोकांमध्ये पुन्हा एकदा घबराट पसरली आहे. बालाकोट हल्ल्यानंतर पाहुयात काश्मीर खोऱ्यातील LOC वरती नेमकी परिस्थिती कशी आहे. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील पहाटच मुळी दोन्ही बाजूच्या गोळीबारीने उजाडली. अशातच या परिसरात एक विमान कोसळल्याने लोकांच्या मनात युद्धजन्य परिस्थितीची भीती पसरली आहे. काश्मीर जनतेचा हा संतापच खूप काही सांगून जातोय. अभी तक तो कोई पूरा पता नहीं है ना कि कितनी फैमिली शिफ्ट हो गई बंदरे में. कोई इस बारे में कोई जानकारी पूरी नहीं है, लेकिन काफी लोग जो हैं वो काफी लोग फंसे हैं वहाँ पे. कितना खौफ लोगों में? बहुत दहशत है लोगों में, बहुत जबरदस्त. बच्चे इस वक्त घरों में परेशान है, रो रहे हैं कि किस तरीके से हम लोग जी रहे हैं यहाँ पे, हम लोगों को कोई पता है. तो आप जी, चाहते हैं कि ये मसला हो जाए? हल होना चाहिए किसी तरीके से, या एक ही बार जंग लगना चाहिए, खत्म होना चाहिए, या इसका कोई हल सोल्यूशन निकलना चाहिए. जी, हर वक्त ये लोग बॉर्डर के जो लोग हैं, हम लोग हर वक्त हम लोगों के साथ यही होता है. जब भी गोलाबारी होती है बॉर्डर के लोग कभी कुदर तहस नहस होते हैं, कभी कुदर तहस नहस होते हैं. इसलिए हमारा गवर्नमेंट से रिक्वेस्ट है कि किसी भी हालत में हम लोगों के साथ बातचीत होनी चाहिए, जिससे हम लोग पुरअमन तौर तरीके से अपने घरों में रह सकें. सीमा भागात सातत्याने गोळीबार होत असल्याने सरकारने आम्हाला सुरक्षित स्थळी हलवावं अशी मागणी इथले लोक करू लागलेत. देखो जी, कल शेलिंग हुई थी वहाँ से रात को, लेकिन उसके बाद जो है वहाँ की शेलिंग बंद होगी, लेकिन यहाँ की शेलिंग 10 बजे तक गई. तो लोग बहुत खौफ हरास में हैं, क्योंकि ख़ासकर कमलकोट में कोई बैंकर्स वगैरह नहीं है. तो लोगों के हम गवर्नर इंतज़ामिया से इस्तेमाल करते हैं कि कमलकोट, नावारुंडा, चुरुडा, इन सारे लोगों के लिए जो है हिफाजती बंदोबस्त किए जाएं. सीमा भागातील बांदोरपंच भागात मात्र परिस्थिती नेहमीप्रमाणे सामान्यच असल्याचा दावा स्थानिक महिला सरपंचांनी केला. मैं यहाँ पंगदौर पंचायत की सरपंच हूँ और अभी जहाँ पे मैं खड़ी हूँ ये बॉर्डर से करीब 1 किलोमीटर की रेंज में हम खड़े हैं. जैसे कि आप सब देख रहे हैं, लोग यहाँ पे जैसे कि सोचा जा रहा था कि सर्जिकल स्ट्राइक के बाद यहाँ पे सिचुएशन काफ़ी टेंस होएगी, बट यहाँ पे सब कुछ नॉर्मल है. शॉप्स खुली हुई हैं, लोग अपनी रोज़मर्रा की ज़िंदगी जैसे जीते हैं वैसे ही जी रहे हैं. स्कूल्स खुले हुए हैं, तो यहाँ पीपल आर वेरी मच नॉर्मल. तो ऐसा कुछ नहीं है कि जो टेंस सिचुएशन होनी चाहिए वैसा कुछ नहीं है. दरम्यान उरी सेक्टरमध्ये मात्र रात्री पुन्हा दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. शेलिंग कल से नहीं हुई, आज मॉर्निंग से हुई, सुबह 3:30 बजे से.
तो ये कोई 1-1.5 घंटा चलती रही इंटरमिटेंट फायरिंग अक्रॉस द बॉर्डर। तो ये हमारा कमला कोट एरिया है क्लोज टू LOC, वहाँ पे कुछ गोले गिरे हैं। तो अभी फायरिंग बंद हो गई है, बिल्कुल अभी इस वक्त कोई टेंशन नहीं है। तो सिविलियंस को वहाँ से आपने इवैक्यूएट किया? इवैक्यूएशन की जहाँ तक बात है, इवैक्यूएशन हमने कुछ गाड़ियाँ भेजी हुई थी, एम्बुलेंसेस इनफैक्ट, बट पीपल रिफ्यूज टू कम डाउन। एज सच कोई उतना एस्केलेशन नहीं है टेंशन के अंदर। तो 2 families ओनली ऑप्टेड फॉर getting evacuated and we brought them down to a safer place. तो rest of the people are living calmly and they are living in peace. ऐसा कुछ नहीं है as such. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायात अशा स्थानिकांना नवीन नाहीत, किंबहुना अशा परिस्थितीत तिथले लोक आजवर कसे बसे जीव मुठीत धरून जगत आलेत। पण यावेळी भारताने प्रथमच पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केल्याने सीमा भागात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर सैन्याची फौज तैनात करण्यात आली आहे आणि अशातच अधूनमधून फायरिंगही सुरू झाली आहे। त्यामुळे किमान परिस्थिती निवळेपर्यंत तरी सीमा भागातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्टसह रिफत अब्दुल्ला, न्यूज 18 लोकमत, श्रीनगर। खरं तर या सीमा भागापासून आपण हजारो किलोमीटर दूर राहतोय, पण त्यांच्या शब्दातून जाणवत असेल की सध्या सीमा भागातले हे काश्मीरी लोक आहेत, किती दहशतीत वावरतात, त्यांच्यावरती नेमकी काय गुदरतीये त्याचा अंदाज या वृत्तांतातून आपल्याला येऊ शकेल। दरम्यान भारताच्या हवाई हल्ल्यामुळे हादरून गेलेला पाकिस्तान कोणत्याही थराला आता जाऊ शकतो। या बेजबाबदार देशाकडे अण्वस्त्र देखील आहे, त्यामुळे पाकिस्तान तिरमिरीत त्याचा वापर करणार का अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे। बिथरलेला पाकिस्तान करू शकतो अण्वस्त्रांचा वापर। अण्वस्त्र वापराच्या बाबतीत पाकिस्तान बेभरवशाचा। पाकिस्तानची अण्वस्त्र सुरक्षित हातात आहेत का? भारतात लष्करावर राजकीय अंकुश आहे, तर पाकिस्तानात राजकीय सत्ता लष्कराच्या हातातलं बाहुलं आहे आणि लष्कर हा दहशतवाद्यांचा पोशिंदा आहे आणि भारताला वेळोवेळी अण्वस्त्रांची धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल जाते। 2001च्या संसद हल्ल्यानंतर भारत पाकमध्ये तणाव वाढल्यानंतर उलट्या खोपड्याच्या पाकिस्ताननं लहान लहान शस्त्र मिसाईलच्या सहाय्यानं पाठवण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे अण्वस्त्र शस्त्र उल्लंघनाचा ठपका येणार नाही असा त्यांचा होरा होता। आताही पाकिस्तान भारताचा डोळा चुकून असाच काहीतरी आततायी निर्णय घेईल का याची चर्चा सुरू आहे। पण पाकिस्तानचे युद्धखोर लष्करशाह परवेज मुशर्रफ यांनी उतावळ्या पाकला नुकतेच डोस पाजलेत। अण्वस्त्र सज्ज असणारा पाकिस्तान हा जगातला 7वा देश आहे। पाकिस्ताननं पहिली अणुचाचणी 28 मे 1998 तर दुसरी अणुचाचणी 30 मे 1998 रोजी केली। भारतानं 1998 मध्ये केलेल्या पोखरण 2 अणुचाचणीला पाकिस्ताननं दिलेलं हे उत्तर होतं। पाकिस्तान अण्वस्त्र सज्ज असला तरी खुद्द पाकिस्तानचा माजी अध्यक्षच त्याच्या कमकुवतपणावर बोट ठेवतो, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। जगभरात अण्वस्त्रांच्या वापराबाबत नो फर्स्ट यूज अशी पॉलिसी आहे। याचा अर्थ शत्रूने अण्वस्त्र हल्ला केल्यानंतरच त्याचा वापर करता येणार आहे। 1998च्या अणुचाचणीनंतर भारतानं सर्वप्रथम नो फर्स्ट यूज पॉलिसी स्वीकारली होती। अण्वस्त्रांचा वापर केवळ प्रत्युत्तरादाखल करू अशी भारताची भूमिका आहे। भारत पाकिस्तानच्या वाढत्या तणावानंतर सुद्धा भारत त्यावर कायम आहे, पण भारतासारखा जबाबदारपणा पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडे नाहीये। हा बेफिकीर देश कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे ध्यानात घेऊन आपण नेहमी सतर्क राहायला हवं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भारतीय वायुसेनेनं काल पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यानंतर आज खबरदारी म्हणून मुंबईसह राज्यभरात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केलेला आहे। विशेषतः शत्रूकडून हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांवरची सुरक्षा तर आणखी कडेकोट करण्यात आली आहे। पाहुयात सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबई किती संवेदनशील शहर आहे ते। बालाकोट हल्ल्यानंतर मुंबईतही हाय अलर्ट। देशाची आर्थिक राजधानी दहशतवाद्यांच्या रडारवर। मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवली। मुंबई देशाची आर्थिक राजधानी असलेलं हे महानगर तसं यापूर्वीही पाकड्यांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरलंय। 26/11चा दहशतवादी हल्ला देखील या शहराने आपल्या अंगावर झेलून झालाय। पण यावेळीची परिस्थिती वेगळी आहे, कारण भारताने प्रथमच पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना उद्ध्वस्त केलंय। त्यामुळे
प्रतिशोध म्हणून पाकड्यांची पुन्हा एकदा मुंबई महानगरावर वाकडी नजर पडू शकते। तसंही कराचीपासून मुंबई हे शहर फार लांब नाही। मायरोड कराची मुंबईचं अंतर 882 किलोमीटर असलं तरी समुद्रामार्गे हेच अंतर अवघं 589 नॉटिकल माइल्स इतकं आहे। अशातच गुप्तचर यंत्रणांना मुंबईतल्या दादर सारख्या रेल्वे स्टेशनवर दहशतवादी हल्ला होण्याचे इनपुट्स मिळाल्याने परिस्थिती आणखीनच टेन्स बनली आहे। म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आत्तापासूनच दादर रेल्वे स्थानकावरची सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवली आहे। दादर हे रेल्वे स्टेशनवरचं अत्यंत गजबजलेलं स्टेशन आहे। अशा वेळेला किंवा अशा ठिकाणी सॉफ्ट टार्गेट ठरू शकतं अतिरेक्यांचं आणि म्हणूनच मुंबईभरात सगळ्या रेल्वे स्टेशनची जी सुरक्षा आहे ती वाढवण्यात आलेली आहे। आता आपण पाहतोय की दादर रेल्वे स्टेशनच्या या परिसरात आपण पाहतोय की QRT क्विक रिस्पॉन्स टीम आहे त्याचं एकंदर हे तपासणी सुरू आहे आणि कशा पद्धतीनं पोलीस इथे येतात आपण पाहतोय। खरं तर GRP मुंबई पोलीस आणि RPF यांची एकत्र टीम ज्यांनी या पूर्ण दादर स्टेशनला आपल्या कव्हरेज घेतले आणि एकंदर प्रत्येक गोष्टीची तपासणी सुरू आहे। ही आता आपण GRP आणि MSFची टीम बघतोय की ज्यांची ही क्विक रिस्पॉन्स टीम या अशा पद्धतीनं रेल्वे स्टेशनवर तपासणी करते आणि जर कोणी सस्पिशियस आढळलं तर त्याची चौकशी केली जाते। मग याच्यामध्ये तिकीटलेस पॅसेंजर असेल, लहान मुलं असतील, ज्यांच्याबरोबर जर कोणी पालक नसतील तर किंवा मग एखादं काही अशी वस्तू किंवा काही मोठे सामान ज्यांची एकंदर तपासणी केली जाते। आणि दादर स्टेशनवरच नाही तर मुंबईतल्या सगळ्या रेल्वे स्टेशन्सवरचा हा हाय अलर्ट आहे। मुंबईतील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवरची सुरक्षा वाढवली असली तरी मुंबईकरांनीही आम्हाला सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाधिक सहकार्य करावं असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय। टोटली हाय अलर्ट आहोत आणि RPF, GRPF आणि लोकल पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही जॉईंट मार्च करतो आणि सर्व प्रवाशांना अवेअरनेस केलेला आहे की बाबा संशयित वस्तू, संशयित व्यक्ती किंवा संशयित प्लेस असं दिसलं तर आम्हाला अलर्ट करा आणि पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी आहे। ह्याच्यासाठी आम्ही एक क्विक रिस्पॉन्स टीम आम्ही तयार केलेली आहे। आजूबाजूला रस्त्यात होतो माणसं आपली आहेत तेव्हा पिशवी ठेवली त्या नाही, पिशवी कोणाची आहे, मोबाईल आहेत म्हणजे असे आम्ही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही ठेवतो। प्रवास करताना आजूबाजूला कुठली व्यक्ती आहे, काय आहे, ती संशयास्पद आहे की त्यांनी त्याच्याजवळ काही सामान आहे का, तो काय करतोय याच्यावर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे। आणि मग काय करायचं आणि जर असं निदर्शनास आलं तर जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा आमच्याकडे नंबर आहेत पोलिसांचे त्यांना ताबडतोब फोन करून त्याला कळवायचं। प्रत्येकाने दक्षता ठेवणे महत्त्वाचं आहे आणि ट्रेन प्रवास म्हटल्यावरती प्रत्येकाची धावपळी होतच असते आणि प्रत्येकाने प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाता येताना वगैरे एकदम दक्ष राहावं आणि प्रत्येकाने कुठे अफवांवरती वगैरे विश्वास ठेवू नये। मुंबई शेअर बाजार, मंत्रालय, JNPT आणि सर्व महत्त्वाची रेल्वे स्टेशन्स नेहमीच हाय अलर्टवर असतात। पण अतिरेकी नेमका कुठून हल्ला करतील याचा नेम नाही। तसंही 26/11च्या हल्ल्यावेळी अतिरेकी थेट गेटवे ऑफ इंडियातूनच मुंबईत घुसले होते। त्यामुळे या महानगराच्या सुरक्षेसाठी पोलिसांसोबतच सामान्य मुंबईकरांनाही सतर्क राहावं लागणार आहे। कारण प्रश्न शेवटी देशाच्या आर्थिक राजधानीच्या सुरक्षेचा आहे। ब्युरो रिपोर्टसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई। भारतानं पाकिस्तानवरती केलेल्या एअर स्ट्राईक नंतर सध्या दोनही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे। त्या पार्श्वभूमीवरती भारत किती शस्त्रसज्ज आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊयात। भारतामध्ये तब्बल 12,255 सैनिकांची संख्या आहे तर पाकिस्तानमध्ये ती आहे 6,20,000 म्हणजे अर्धे सैनिक आहेत। भारताकडे एकूण रणगाडे आहेत 4,426 तर रणगाडे पाकिस्तानकडे आहेत फक्त 2,924। भारताकडे 7,414 तोफा आहेत तर पाकिस्तानकडे फक्त 2,924। हवाई दलातील एकूण विमानं आहेत भारताकडे 2,102 तर पाकिस्तानकडे आहेत फक्त 951। त्यापैकी आपल्याकडे लढाऊ विमानं आहेत 676। सोबतच हल्ला करणारी विमानं आपल्याकडे आहेत 809, त्यांच्याकडे आहेत 394।